काही क्षणातच या कार्यक्रमाला, या उद्घाटन सोहळ्याला आपण सुरुवात करीत आहोत. मोबाईल स्वागतम नाही काढ झालेले आहे. सर्व मान्यवरांस नम्र विनंती. त्यांनी यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय बापूरावजी देशमुख उपाख्य दाजी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलनाने सर्व भर देत आहे आणि याच परंपरेला पुढे नेत यशवंत भरारी 2025 हा उपक्रम विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमतांची ओळख करून देणारा ठरणार आहे. याच कार्यक्रमामागील भूमिका, उद्देश स्पष्ट करण्यासाठी व अतिथींचा परिचय करून देण्यासाठी आपल्या प्रास्ताविकेमधून करून देण्यासाठी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक व कार्यक्रमाचे संयोजक प्राध्यापक निमसडे सरांना मी विनंती करते. त्यांच्या पंखांमध्ये भर पडलं आणि या ठिकाणी आज स्पर्धेकरता उपस्थित ठेवले ते सर्व सन्माननीय शिक्षकगण, आमच्याच महाविद्यालयामधून सेवानिवृत्त झालेले आदरणीय सर्व प्राध्यापक वृंद, त्याचप्रमाणे इतर शाळेमधनं, इतर महाविद्यालयांमधनं परीक्षक म्हणून ज्यांना आम्ही आज या ठिकाणी आमंत्रित केलेले आहे ते सर्व उपस्थित परीक्षकगण. मित्रांनो, यशवंत भरारी 2025 आज आम्ही दुसरं पुष्प या ठिकाणी गुंफून राहिलो आहोत. विद्यार्थी जीवन हे केवळ अभ्यासापुरतं मर्यादित नसून प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाची ही एक सुवर्ण संधी असते असं मला या ठिकाणी वाटतं. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी वेगळे कलागुण लपलेले असतात, काहीतरी खास कौशल्य त्यांच्यामध्ये असतं. काही विद्यार्थ्यांच्या शब्दांमध्ये ताकद असते, कोणाच्या विचारांमध्ये खोली असते, तर कोणाच्या रेषा अगदी भावण्या बोलक्या होत असतात आणि याच सुप्त कलागुणांचा विकास करण्यासाठी खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे. भावनांना फुलांचे गंध आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण हा तुमचाच आहे, हा तुमचाच आहे. अशा विचारातून आपल्या विद्यार्थ्यांना सतत प्रेरणा देऊन त्यांच्या विकासासाठी सदैव कृतीशील असणारे आमच्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर गिरीश ठाकरे सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आपले विचार या ठिकाणी मांडावे. त्यांच्या स्मृतीला आणि कार्याला प्रणाम करतो. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे आणि संस्थेचे अध्यक्ष श्री समीर भाऊ देशमुख, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आपल्या सगळ्यांचे लाडके, आपल्या सगळ्यांची अपेक्षा पूर्ण करणारे आपले शिक्षक आमदार श्री सुधाकरजी अडवाले साहेब, महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री निमसडे सर, इथे आलेले सगळे प्राध्यापक, शिक्षक, परीक्षक यांनी या कार्यक्रमाला भरभरून मदत केली ते सगळे आमचे स्पॉन्सर्स, काही सेवानिवृत्त शिक्षक, काही विद्यमान शिक्षक, माझ्या महाविद्यालयातले माझे सहकारी, विभाग प्रमुख आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्यामुळे आज आपल्याला इथे संघटित होण्याचं आणि हा सोहळा उपस्थित राहण्याचं भाग्य मिळालं ते म्हणजे सगळे विद्यार्थी. आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे असं मला वाटतं. आणि मग खरं सांगतो, मी रोज देवाचे आणि आई वडिलांचे आभार मानत असतो की त्यांच्या कुठल्या तरी पुण्यामुळं, त्यांच्या कुठल्या तरी विषयांमुळं मला शिक्षक म्हणून जगता येऊन राहिलेलं आहे. आणि माझ्या समीर भाऊंचे पण आभार मानतो की त्यांनी दाजींच्या या मोठ्या वटवृक्षामध्ये मला कुठेतरी खालीचा वाटा घेण्याची संधी दिली. पुढेलो नसलो पण त्यांचे मी विधानसभेतले आणि इथले भाषण ऐकले
त्यांचे मुद्दे मांडण्याचं कसब मी पाहिलेलं आहे. असं वाटत होतं की हे मुद्दे काही खोडून काढता येणे शक्य नाही, पण सभागृहाला ते मान्य करावं लागलं की अडवाले साहेबांनी जे मुद्दे मांडले आहेत त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे, त्याच्यामध्ये मेरिट आहे आणि हे फोडता येण्यासारखं नाही आहे. आणि म्हणून तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या जिवंत आहेत. हा वटवृक्ष आणि हे सगळे विषय करताना एक शिक्षक म्हणून, एक प्राचार्य म्हणून, एक संस्था म्हणून काही अडचणी दूर करून आम्हाला काही गोष्टींचं करता येतं, आम्ही करतो, माझे सहकारी पण करतात. आता विद्यार्थ्यांना नवीन युगाकडे घेऊन जायचं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स या विषयांकडे कुठेतरी ग्रामीण विद्यार्थ्यांना त्याची संधी उपलब्ध करून देण्यात आहे. मला म्हणून सांगतो, मी आता तुम्हाला विश्वास बसणार नाही, कदाचित समीर भाऊने अजूनपर्यंत मी शेअर केलं नाही, माझ्या महाविद्यालयातले ह्युमॅनिटी मध्ये 9 विद्यार्थी सर IIT मद्रास सोबत काम करतात. चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगे महाराज व या यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेची ज्यांनी स्थापना केली असे या संस्थेचे श्रद्धास्थान श्रद्धेय स्वर्गीय बापूरावजी देशमुख सर यांना विनम्र अभिवादन करतो. आणि आज या ठिकाणी यशवंत महाविद्यालय वर्धाच्या वतीनं यशवंत भरारी 2025 या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचा शोध घेणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत. आणि या कार्यक्रमाला उपस्थित या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय समीर भाऊ देशमुख सर, या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गिरीशजी ठाकरे सर आणि या कार्यक्रमाचे संयोजक या महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक रितेशजी निमसडे सर, या ठिकाणी उपस्थित सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांच्यासोबत मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व आमचे शिक्षक बंधू, विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण करणे, त्यांच्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव देणे, याच्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन होणं हे गरजेचं आहे. आणि मागच्या वर्षीपासून हे दुसरं वर्ष आहे. प्राध्यापक निमसडे सर यांच्या माध्यमातून या महाविद्यालयामध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. या वर्धा जिल्ह्यातील गांधी जिल्हा आपण म्हणतो, ज्या महात्मा गांधीजीनं या देशाला अहिंसेच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे, या जिल्ह्यामध्ये भूदान प्रणेते विनोबाजी भावे यांनी सुद्धा या जिल्ह्यामध्ये वास्तव्य केलेलं आहे. जगाच्या नकाशावरती या दोन्ही महापुरुषांनी आपलं नाव करून ठेवलेलं आहे, सगळं माहीत आहे. अहिंसेच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळवता येते हे महात्मा गांधीजींनी दाखवून दिलेले आहे. गौतम बुद्धाच्या काळापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून किंवा त्यावेळेस होणाऱ्या लढाया, त्यावेळेस होणारी युद्ध, त्यावेळेस लढाया ह्या तलवारीच्या माध्यमातून लढल्या जायच्या. आज तलवारीच्या माध्यमातून लढाया आपण जिंकू शकतो का? जिंकू शकत नाही. तर या ठिकाणी AI माध्यमातून त्या माहिती तंत्रज्ञानाने जी प्रगती केलेली आहे त्या प्रगतीच्या माध्यमातून आपण सगळं या ठिकाणी आज साध्य करतो आहोत. आणि ही सगळी माहिती विद्यार्थ्यांपर्यंत जाणं हे महत्वाचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सरांनी एक निबंध स्पर्धेमध्ये विषय घेतलेला आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता, AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. महत्वाचा विषय आजच्या घडीला, जिकडे तिकडे AIचा या ठिकाणी वापर व्हायला लागलेला आहे. आणि कुठेही कितीही मानवाने प्रगती जरी केली
आपण नुकता 3-4 वर्षापूर्वी अनुभव घेतलेला असेल की या देशामध्ये कोविड-19 करोना कालखंड आपण सगळ्या आपल्या पिढीने अनुभवलेला आहे. करोना कालखंडामध्ये निसर्गाचा कितीही आपल्यावरती प्रकोप झाला तर त्याला कंट्रोल करण्याचं काम शेवटी हे मनुष्यच करत असतो, आपले वैज्ञानिक करत असतात. आपल्या वैज्ञानिकाने त्या करोनावरती मात करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. की आजचा आनंदाचा दिवस आहे आणि खरंच आजचा दिवस खूप वेगळा आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून पाहतो म्हटलं तर सर्व विद्यार्थी आजच्या दिवसाची वाट पाहत असतात. त्यांच्यामध्ये असलेले कलागुणांना जो वाव मिळतो त्यांना एखादं डायस उपलब्ध करून द्यायचं, हाच या कार्यक्रमाचा मागचा उद्देश आहे. आणि प्रास्ताविकामध्ये निमसाडे सरांनी आपल्याला सांगितलं, तर ठाकरे सरांनी सुद्धा आपल्याला सांगितलं. खरं तर यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना जेव्हा झाली 1959 तर तेव्हा दाजींनी काही उद्देश मनामध्ये ठेवून त्या संस्थेची स्थापना केली. कारण की ज्या अडचणींना दाजींना पुढे जावं लागलं, ते एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामधून त्यांनी त्यांचं जीवन जगत असताना जे काही अडचणींना पुढे गेले, जे काही त्यांनी अनुभव त्यावेळेस ते घेतले, तो येणाऱ्या पुढच्या भविष्यातल्या पिढीला त्या अडचणींना सोबत जाता येऊ नये, त्यांचं कसं तरी जीवन सुखमय व्हावं, हाच त्याच्या मागचा उद्देश होता. आणि म्हणून प्रामुख्याने सर सगळ्या शाळा ज्या सुरू केल्या त्या सर्व शाळा ग्रामीण भागामध्ये केल्या. म्हणजे जवळपास 22 वेगवेगळ्या गावांमध्ये या सर्व ग्रामीण भागामध्ये शाळा आहेत. नंतर 5 महाविद्यालय आहेत, 11 ज्युनियर कॉलेजेस आहेत आणि जवळपास 15,000 पेक्षा जास्त विद्यार्थी आज यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा महाविद्यालयामधून शिक्षण घेत आहेत. खरं तर आमच्या सर्वांसाठी हे खूप चॅलेंज आहे. आजच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये जी तुम्ही आता थोड्या अगोदर सांगितली, खूप अडचणी आहेत. या सर्व अडचणींमध्ये काम करणं खरं तर खूप म्हणजे वेगळे एफर्ट्स त्या ठिकाणी सर्वांना घ्यावे लागतात. आणि मला अभिमान वाटतो की आमचे सर्व शिक्षक शिक्षकेतर सहकारी अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने काम त्या ठिकाणी करतात. ग्रामीण भागामधून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांच्यामध्ये असलेले कलागुणांना वाव मिळेल अशा प्रकारचं उपक्रम राबवणे, त्यांना डायस वेगवेगळे उपलब्ध करून देणे. आणि हे कंटिन्युअस आहे. म्हणजे हे काही नुसतं एका वर्षासाठी 2 वर्षासाठीच नाही, पण वेगळे उपक्रम घेऊन त्यांना काहीतरी चांगलं वातावरण त्या ठिकाणी निर्माण करून देण्याचा प्रयत्न हा आमचा कंटिन्युअस आहे, सातत्य त्याच्यामध्ये आहे. आणि खरंच आज अभिमान वाटतो, आनंद होतो की विद्यार्थ्यांचा सुद्धा सहभाग खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये असतो. म्हणजे नुसतं आपल्याच विद्यालयातले विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी होतात असं नाही. ते एक अट्रॅक्शन आहे की यशवंतमधला उपक्रम आहे, कार्यक्रम आहे, तर बाकी महाविद्यालयांमधले शाळांमधले विद्यार्थी सुद्धा उत्साहाने त्या ठिकाणी सहभागी होतात आणि एक वेगळ्या प्रकारचं चित्र त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. संपूर्ण आयोजनामागे दिवस रात्र मेहनत घेणारे कार्यक्रमाचे संयोजक सन्माननीय पर्यवेक्षक प्राध्यापक रितेश निमसडे सर यांचे आभारी आहे. उपस्थित प्राध्यापक वृंद, आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले सेवानिवृत्त प्राध्यापक, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी यांच्या सहकार्याने संपूर्ण सोहळ्याला एक वेगळेच ऊर्जस्वल वातावरण मिळाले. तुमच्या उपस्थितीने हा क्षण संस्मरणीय झाला. आयोजक समिती सदस्यांचे तसेच विद्यार्थी स्वयंसेवकांचे विशेष 2025 या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचा शोध घेणाऱ्या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या विविधांगी स्पर्धांचा समारोपीय बक्षीस वितरण सोहळा प्राध्यापक रितेश निमसडे सर, इथे उपस्थित महाविद्यालयातील निवृत्त ज्येष्ठ प्राध्यापक बंधू भगिनी तथा उपस्थित कार्यरत सर्व प्राध्यापक बंधू आणि भगिनी, प्रमुख अतिथी माननीय श्री प्रमोद मकेश्वर साहेब, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, हे काही तांत्रिक अडचणीमुळे कदाचित या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. आणि मग मला डॉक्टर गिरीश ठाकरे सर यांचा
आदेश आला. राजेंद्र तेलंग यांच्यातर्फे तिला प्रदान करण्यात येत आहे. आणि सन्मान चिन्ह देऊन त्याचा गौरव करण्यात येत आहे. हे बक्षीस माननीय प्राध्यापक राजेंद्र तेलंग यांच्यातर्फे देण्यात आहे. सरस्वती विद्या मंदिर वर्धा. हे बक्षीस सेवानिवृत्त प्राध्यापक देण्यात येत आहे. हे बक्षीस सेवानिवृत्त प्राध्यापक उमेश वासे सर यांच्यातर्फे देण्यात येत आहे. तुझा चेहरा दिसत नाही. देवळी. हे बक्षीस तिला प्राध्यापक आणि कोळे यांच्यातर्फे प्रदान करण्यात येत आहे. यशवंत विद्यालय स्पर्धा. हे पारितोषिक माननीय प्राध्यापिका नीलिमा निखर यांच्यातर्फे प्रदान करण्यात येत आहे. निंबेकर. श्रावणी नारायण निंबेकर. हे बक्षीस तिला सेवानिवृत्त प्राध्यापिका चित्रा धोटे यांच्यातर्फे देण्यात येत आहे. हे बक्षीस सेवानिवृत्त प्राध्यापिका नीलिमा निखर यांच्यातर्फे देण्यात येत आहे. विठू कुमारी चौधरी यशवंत महाविद्यालय वर्धा. तिला प्राध्यापिका चित्रा धोटे मॅडमकडून प्रदान करण्यात येत आहे. पारितोषिक तिला सेवानिवृत्त प्राध्यापक रुक्मिणी जाधव देशपांडे यांच्यातर्फे देण्यात येत आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवून या स्पर्धकांना प्रोत्साहित करावे. हे पारितोषिक माननीय प्राध्यापिका छाया चंदनकडे मॅडम यांच्यातर्फे देण्यात येत आहे. कॉलेज वर्धा येथील विद्यार्थिनी आहे. तिला हे बक्षीस यशवंत महाविद्यालय वर्धा. तिला हे बक्षीस प्राध्यापिका छाया चंदनखेडे मॅडम यांच्याकडून प्रदान करण्यात येत आहे. हे बक्षीस माननीय प्राध्यापिका दीपिका महाजन मॅडम यांच्यातर्फे देण्यात येत आहे. दीपिका महाजन मॅडम यांच्याकडून हे बक्षीस प्रदान करण्यात येत आहे. हे बक्षीस तिला प्राध्यापक उमाकांत डुकरे यांच्याकडून प्रदान करण्यात. प्राध्यापक उमाकांत. हे बक्षीस प्राध्यापक उमाकांत डुकरे सरांकडून प्रदान करण्यात येत आहे. कला जगताप. हे बक्षीस प्राध्यापक रमेश करोटे सरांकडून तिला प्रदान करण्यात येत आहे. हे बक्षीस प्राध्यापक उमाकांत डुकरे सरांकडून देण्यात येत आहे. ठीक आहे.